जिंतूरच्या पांगरी शाळेत जन्मनोंदीचा विवाद, पालकाचे अन्नत्याग आंदोलन। जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्याच्या जन्मनोंदीबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे पालकाने चक्क अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे। शिवम विश्वनाथ आव्हाड या विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील टीसी जन्मतारीख दुरुस्तीसाठी त्याचे वडील गेल्या 2 वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत। मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेर त्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे। आरटीजे न्यूज जिंतूरच्या प्रतिनिधीने घेतलेल्या आढाव्यातून हे प्रकरण समोर आले आहे। नेमका वाद काय? पालक विश्वनाथ आव्हाड यांच्या मते शिवमचा शाळेत प्रवेश घेताना जन्म प्रमाणपत्र आणि अधिकृत कागदपत्रांच्या आधारे जन्मतारीख 11 जानेवारी 2016 अशी नोंदवण्यात आली होती। याच आधारावर मुलाचे आधार कार्डही बनवण्यात आले। मात्र चौथीनंतर जेव्हा शिवमने दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी टीसी काढली तेव्हा त्यामध्ये जन्मतारीख 11 डिसेंबर 2015 अशी दिसून आली। हा 1 महिन्याचा फरक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी अडचणीचा ठरू शकतो अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे। आंदोलनाचा घटनाक्रम 2 वर्षांचा संघर्ष, मुख्याध्यापकांकडे वारंवार विनंत्या करूनही दुरुस्ती न झाल्याने पालकांचा संयम सुटला। अन्नत्याग आंदोलन दिनांक 9 जुलैपासून विश्वनाथ आव्हाड यांनी शाळेसमोरच अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। तणावाची स्थिती, आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा इशारा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली। प्रशासकीय बाजू, सध्याचे मुख्याध्यापक बोकन शाळेच्या मूळ नोंदवहीमध्ये 11 जानेवारी 2016 अशी नोंद आहे। मात्र त्यानंतरच्या नोंदीत बदल करून त्यावर तत्कालीन मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असल्याचे आढळले आहे। तत्कालीन मुख्याध्यापक केसी घुगे, मी आता केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहे। नियमानुसार शपथपत्र आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय जन्मतारीख बदलता येत नाही। मी पालकांना कायदेशीर प्रस्तावाची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे। प्रकरणाला राजकीय वळण, माजी व्यवस्थापन समिती सदस्य गणेश बुधवंत यांनी आरोप केला आहे की तत्कालीन मुख्याध्यापकांविरोधात असलेल्या तक्रारींच्या रागातून पालकाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे। या आरोप प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण आता अधिकच चिघळले आहे। पालकांची मागणी स्पष्ट, केवळ तांत्रिक चुकांच्या दुरुस्तीसाठी आम्हाला 2 वर्षे फेऱ्या माराव्या लागत आहेत। मुलाच्या भविष्याशी खेळ थांबवून जन्म प्रमाणपत्राप्रमाणे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी। आता शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेतो आणि विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कागदपत्रांची विसंगती कशी दूर केली जाते याकडे संपूर्ण पालकांचे लक्ष लागले आहे। संपादक रफिक तांबोळी, जिंतूर चॅनल, आरटीजे न्यूज। आमच्या लेकराची टीसी चुकीली आहे। काय नाव लेकराचं? शिवम विश्वनाथ आव्हाड, कोणत्या शाळेत होतं? शेच जिल्हा परिषद, कधी होतं? 1ली ते 4थी। 1ली ते 4थी होतं. हो, 4-5 पुरावे असून यायला म्हणलं दुरुस्ती करून द्या 2 वर्षापासून। यायला 5 मिनिटं द्यायला वेळ नाही। हा, तर एवढे प्रूफ असून पण हे म्हणाले 5 मिनिटात येतो 5 मिनिटात येतो, हे काय अजून आले नाही। सकाळी मी 8 ते 9 वाजल्यापासून बसलेला आहे इथं। तुम्ही अगोदर सूचना दिली का? सूचना 2 वर्षापासून चालू आहे। कोणाला? प्रशासन? टीसी गुगेला। आणि प्रशासनाला सूचना दिली हो, का तुम्ही? तहसीलदारला बोललो, बाकीच्या शिक्षकाला बोललो ना मी, असे ना असं आहे म्हणून। अच्छा. हा, ते म्हणले प्रूफ आणा, प्रूफ आणले। 4-5 प्रूफ असून याच्या दफ्तरला खाडाखोड केली आहे। हो, म्हणजे प्रूफ नेमकं झालं काय ते सांगा ना। प्रूफ म्हणजे जाणीवपूर्वक केले ते। काय केलं असं? हे टीसी मध्ये चूक। तर समजा ही टीसी आहे त्यांची, हो, ही टीसी, या टीसी मध्ये अशी नेमकी चूक काय केली त्यांनी? टीसी मध्ये म्हणजे 2015 एका जागेवर 16 एका, आणि त्याने आळा मारलेला, बाकी कागदपत्र सगळे ओरिजिनल। अच्छा. हो, इथं प्रवेश निर्गम जे आहे त्याच्यावर तारीख ओरिजिनल आहे। अच्छा. शाळेत त्याची। हो, त्याचं म्हणणं काय आहे ते? ते काय म्हणतात? ते म्हणते 5 मिनिटात येतो तुम्हाला दुरुस्ती करून देतो। 2 वर्ष झाली या गोष्टीला। 2 वर्ष झाली. हो, सकाळपासून ते कॉन्टॅक्ट मध्ये, काल रातपासून कॉन्टॅक्ट मध्ये तुमच्या? हो, यालो मीटिंग आहे म्हणून आजपर्यंत अजून बी आला नाही। 7 वाजता यालो, 8 वाजता यालो, म्हणून आता 10 वाजले तरी पत्ता नाही। आता सध्या ते पदावर नाही? हो, पदावर नाही, पण यालो म्हणून मला म्हणले टीसी आणा, तिकडे टीसी घेऊन आलो मी। लेकराला टाकायची ते म्हणजे ऑनलाईन होईन, दुरुस्ती करून आणा। 2 वर्ष झाले याच्यामध्ये। हे जे नवीन पदभार स्वीकारलेले जे मुख्याध्यापक आहेत, हो, यांचं काय म्हणणं आहे? यायचं म्हणणं आहे की त्याला घेऊन आले की 5 मिनिटात देतो मी, त्याची सही लागते, माझ्या सही शिव जमत नाही म्हणजे। हो, त्याने खाडाखोड केलेली, मला काही जमत नाही, आळा मारून त्याची सही आहे म्हणजे। मग असती मी दिली असती करून। तुमची मागणी काय नाही? आमचं म्हणणं काय नाही, आमची टीसी व्यवस्थित दुरुस्त करून द्यावा, आमची मागणी काहीच नाही। पण याने हाताने केली, आपण हो, जाणीवपूर्वक केली आहे। 2 वर्षापासून ही चॉकलेट द्यायला, आता यालो 2 वर्ष झाली या गोष्टी। बरोबर, मला हे सांगा, तुम्ही गट विकास अधिकारी किंवा शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संवाद साधला नाही? ते आम्हाला काय माहित नाही, आम्ही शेतकरी माणसे। अच्छा. हो, तुम्हाला माहिती? तुम्हाला निवेदन वगैरे सगळं नाही, पहिल्यांदा दिलं, गेल्या वर्षी दिलं, ते म्हणले हो
यालो म्हणजे मी आहे 5 मिनिटात यालो 5 मिनिटात यालो, आता 2 वर्ष झाली तरी 5 मिनिटं झाली. तुमचे काय वैयक्तिक भांडण वगैरे काय द्यायचं, आम्ही समितीवर आहेत म्हणून त्याने काहीतरी जाणीवपूर्वक केलं म्हणावं लागेल. समितीवर आहे? हो. कोणत्या पदावर आहे? हे का सचिव म्हणून. हो त्याच्यामुळे करता का? हो. असं ते तुमचं आम्ही पैसे देऊन घेऊन समजा पद द्यायचं 50-50 हजार आम्ही बोली केली. शैक्षणिक साहित्याविषयी हो हो तरी हा त्याच्यामुळे ते काय जाणीवपूर्वकच केलंय म्हणावं लागेल. कारण की कागदपत्र त्याच्या रजिस्टरला ओरिजिनल असून त्यानं आळा मारून सही मारली ती. आता तुमचा प्रश्न एवढाच आहे की तुमच्या टीसीवर समजा जन्मतारखेमध्ये दुरुस्ती हो करून द्यावं. देण्याबाबत. हो असंच ना? हो एवढीच समस्या आहे हो. तुमची, दुसरा काही समस्या दुसरं काहीच नाही. आता या हा का हे सकाळपासून तुम्ही बसले आतापर्यंत तुमची दखल त्यांनी घेतली घेतले नाही. हो पुढचा पाऊल काय राहणार तुमचं? पुढचा पाऊल आता येईन घेतली नाही, आता पाहून काय करायचं. तर मी तर डायरेक्ट आता फाशी घेणार नाही तर मग पेट्रोल घेणार. सकाळपासून दोरी आणून ठेवलेली त्याला म्हणलो मी दाखिली बी. आता अशा शिल्लक गोष्टीसाठी अशा एवढ्या टोकाचा नाही, मग घेण्याचं शिकून कारण उपयोग काय? कारण वरिष्ठ अधिकारी आहेत ते पण करू शकतात तुमचं काम. हो पण शिकून उपयोग काय? हे रे आम्ही ढोरं वाळायलो ना ते रे आम्ही लेकरं म्हणायचं मोकार सोडून दिले वार यायच्या 2 मिनिटाची चूक भरून देणं होईना ना. मग शिकून काय उपयोग आहे लेकरायचं सांगा ना मला. आता वरिष्ठ अधिकाऱ्याला काय सांगू इच्छिता तुम्ही? ते डायरेक्ट म्हणणार ना मी आम्ही आमच्या जीवाचं काही करणार समजा होत ते असेल. आतापर्यंत आले नाही, हम्म. परंतु आता तुमची जी समस्या आहे ती हो. समस्या सुटली नाही. हा. तर त्यांच्यापेक्षा जे वरिष्ठ असेल मग गट शिक्षण अधिकारी आता सध्या समजा श्रीमती मंजुषा पल्लेवार असेल किंवा मग त्र्यंबक पोलीस साहेब असतील किंवा मग तहसीलदार असेल, या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता एक पालक या नात्यानं? एकदा सांगून पाहून आपण हे डॉक्युमेंट घेऊन आता जाऊ. आता काय सांगू इच्छिता तुम्ही? आता बसले ना तुम्ही, हो. तुमची आतापर्यंत समस्या मिटली नाही, हो हो आता पुढे तुम्ही बसणार. हो तर त्यांनी तुमचं आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी काय करावं जेणेकरून तुम्ही तुमचं आंदोलन मागे घ्याचा? एक तर टीसी नीट करून द्यावा लागणार. ते नाही दिली तर आम्ही आमचा पर्याय काय आहे तर पाहून घेऊ. अच्छा. हो हो खाडाखोड त्यानं हाताने केली मग ते मग पाहून घेऊ काय करायचं. नाही दिले तर. हो नाही दिलं तर आता कधीपर्यंत बसणार तुम्ही? आता 10 वाजले. कवा करणार आहात प्रश्न मार्गी लागूच तर उद्या उद्या मार्गी नाही लागलं तर नाही लागलं तर आत्मदान करणार मी. तुमचं टायमिंग देईल ती. प्रकार म्हणून म्हणजे आपले जे जिल्हे की 2 मिनिटात त्यांचा प्रॉब्लेम किंवा सकाळपर्यंत सॉल्व्ह करतो. विश्वनाथ आव्हाड यांच्या मुलाच्या जन्मतारखेचा जो गोळ आहे तो आपण म्हटलात की 2 मिनिटात किंवा ते संबंधित जे तत्कालीन मुख्याध्यापक आहेत मुख्याध्यापकांनी तर तो कोण आहेत ते तत्कालीन मुख्याध्यापक? केशव घुगे. काय झालं नेमकं प्रकरण काय आता ते विस्तृत सांगा आपण. आता विस्तार सांगायचं म्हणजे CTC 2024 इश्यू झालेली आहे. अच्छा त्यावेळेला आमच्या आपण शाळेतून केशव घुगे यांनी हां त्याने दिली. आता त्या टीशीवर जन्मतारीख आहे जे पण असेल प्रत्यक्ष दाखवतो मी तुमच्या लक्षात. नाही ही टिश्यूवर नाही ही आधार कार्ड सर 2च मिनिटं आमचं होऊ द्या त्यांच्या हां बोला सर आपण बोला. आता ह्या टीशीवर जन्मतारीख आहे 11/12/2015. हां 11/12 हे 2015 अच्छा आहे. आणि अशीच टीशी इश्यू झालेली अशीच टीसी इश्यू इश्यू झाली. आता यांच्याकडे जे कागदपत्र आहेत जी त्यांनी आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र नगरपालिकेचं आणि डिलिव्हरी प्रमाणपत्र जास्त जे 11/1/2000 11 जानेवारी हा त्या प्रवेश निर्गमवर काय तारीख आहे? हे प्रश्न दाखवला ना तुम्हाला. हा प्रवेश निर्गम आहे. हा मग प्रवेश निर्गम जेव्हा विद्यार्थ्याचा प्रवेश घेतो आपण हो त्यावेळेला त्या विद्यार्थ्याचं जन्मतारखेचं किंवा डॉक्टर जिथं डिलिव्हरी झाली हो किंवा ज्या ग्रामपंचायत अंतर्गत तो मुलगा जन्म झाला जन्म झाला. जर त्याची पारंपरिक दाईनं जर प्रसूती केली असेल हो समजा आपल्या ग्रामीण भागात आजही होते भारतामध्ये बरोबर आहे. तर आपण ग्रामपंचायतला घरी जन्म दाखल झाल्याची त्याची नोंद करतो. हो, दाखला. मग त्या प्रमाणपत्राशिवाय तुम्ही ऍडमिशन देता का विद्यार्थ्यांना? ऍडमिशन देता येत नाही. मग माझ्या मते तर शिक्षक हा सुशिक्षित असतो ना, देता- मग एवढा देता- मोठा घोळ कसा? देता येत नाही इकडं. याच्यामध्ये याच्यावर केसमध्ये- कोणतंच काही लावलेलं नाही. नाही आपण आता बोलता बोलता आपल्या वरिष्ठांना बोललात की प्रवेश निर्गमवर 11 जानेवारी 2016 तारीख आहे. नाही हो 15 याच्यावर प्रवेश निर्गम बर 15 आहे. 15 तुम्ही पाहा ना बरोबर. अच्छा ते 15ची आहे.
आणि आता दिलेले टीसीवर काय त्यांना दिलेले टीसीवर काय तिशी 15ची 2015ची तुम्हाला तिशी दाखवतो मी. काय झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की जी 15ची दिलेली आहे आम्हाला त्यांचं म्हणणं आहे की आमचा मुलांचा जन्म हा ओरिजिनलमध्ये 11 जानेवारी 2016 झालेला आहे डेट ऑफ आपल्या बर्थ सर्टिफिकेटनुसार आणि तुम्ही ज्यांना जो प्रश्न विचारताय यांच्या काळामध्ये यांनी नोंदच घेतली नाही तर याचं उत्तर हे कसे देणार आहे तुम्हाला मी तसं नाही विचारलं सर. माझा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. शिक्षक हा सुशिक्षित माणूस आहे असा आपला समाज ग्राह्य धरतो. बरोबर प्रवेश तुम्ही जन्म प्रमाणपत्र आधारित देता. बरोबर मग जेव्हा त्याच्या जन्म प्रमाणपत्रावर 11 जानेवारी 2016 असेल तर आपल्या प्रवेश निर्गमवर 11 डिसेंबर 2015 कशी? हा हे महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर ऐका ना, या प्रश्नाचं उत्तर केशी सर देऊ शकतात. हा हे खाडाखोड का केली? तुमच्या म्हणण्याचं याचं उत्तर कोण देऊ शकतं? ओरिजिनल जे याच्यावरती नोंद झाली पाहिजे जे जन्म प्रमाणपत्रानुसार झाली हा, पाहिजे झाली पाहिजे, आता बरोबर. त्यामध्ये अगोदर ही नोंद तीच घेतली गेली होती पण याला राऊंड करण्यात गेलं एकदा बघा तुम्ही आता ते कोणी हे आता- त्यांनी हे केलं माहिती नाही. आता तुम्ही जे केलेला एखादा गोष्ट तर त्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता याचा अर्थ तुमच्या प्रवेश निर्गमवर आपण कोण आपला परिचय द्या. नाही, माझे चव्हाण सर हे assistant शाळेवरती पदवीधर शिक्षक आहे पदवीधर शिक्षक आहात आपण. तर पदवीधर शिक्षक साहेब जेव्हा हे शासकीय दस्तावेज आहेत ओके बरोबर याला कोण हात लावू शकते? नाही नाही मुख्याध्यापक नाही मुख्याध्यापक मग तुम्ही असं कसं म्हणता की कोण राऊंड केले? म्हणजे याचा अर्थ तुम्ही जबाबदारी झटकायली स्वतःची. माझा ऐका ना. हे त्यावेळेस केलेलं आहे मग आम्ही तत्कालीन मुख्याध्यापक हा शब्द वापरतोय ना, हो 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 हा पाहे. तो समजून घ्या ना. सही आहे त्यांची. कोणाची? तत्कालीन मुख्याध्यापक ही कोण सही. होता? आणि ही सही टी.सी. गुगे सर हे तत्कालीन मुख्याध्यापक मग कोणी राऊंड मारला हे तुम्हाला माहित आहे का? मला माहित आहे का? नाही तीच गोष्ट आणि हा सरकारी दस्तावेजाला कोणी बाहेरचा विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष जर हात लावत असेल तर तुमचं व्यवस्थापन नाहीये. याला दुसरं कोणीच हात लावले नाही मग माझंही तुम्ही म्हणणं- असं कसं ऐका, बोलला? ऐका. मला आता बोल, एक मिनिट. माझ्याकडे हो, ऑन रेकॉर्ड आहे हो सर. ना, हो ना. मी तुम्हाला तुम्ही ते मला सांगतो. म्हणले की ऐका. याला राऊंड कोणी माझं- मारला, हा दस्तावेज कोणी वापरला? ऐका तर किती माझं तर माझं तुम्हाला हेच म्हणणं होतं तुम्ही यांना जो प्रश्न केलेला होता मी ऐका, ऐका. तत्कालीन हा शब्द वापरला सर. मी चुकीचा प्रश्न केला का? तत्कालीन तत्कालीन तुमचंही बरोबर मी आहे. कशाला नाव घेऊ कोणाचं? मला काय माहितीये 2 वर्षापूर्वी कोण मुख्याध्यापक होता? मी जिंतूर शहरात राहतो. हे तुमचंही बरोबर आहे आता आमचं 1 मिनिट ऐकून घ्या आमचे त्याला राऊंड कोणी मारला? याला जबाबदार कोण आहे? तो पालक आहे का ज्यानं तुम्हाला प्रवेश निर्गमच्या वेळेला जन्म प्रमाणपत्र आणून दिलं? हा पाहे. ही सही आहे केशी गोगे. करेक्शन करताना काहीतरी कागद घेतला असेल ना ह्याच्या मुळे केलं कोणाच्या आधारे त्याने आता जन्मतारीख याला बदलली हे त्याला correction, विचारू आम्ही. करताना हे आमचंही तेच आता हे म्हणणं आहे की ते आम्ही विचारू कोणाला विचारायचं सर? हो ना तेच तुम्हाला सविस्तर आम्हाला उत्तर म्हणणं द्यायची आहे की हा सरकारी दस्तावेज आहे, आम्ही हात लावला का? नाही नाही आम्हाला अधिकार आहेत. नाही मग राऊंड कोणी मारला हा. तर आणि तत्कालीन का मारला? तर आता याचे जे उत्तर आहेत हे तुम्ही आल्यापासून राऊंड आहे का त्याच्या नंतर झालेला राऊंड नाही, आहे? त्याच्या आधीच झालेलं आहे. मी आजच पाहिला आजच पाहिला. आजच पाहिला म्हणजे कसं माहिती मला काहीच माहित नव्हतं. ज्यावेळेला आवड आली आवड तर मी म्हणलं टीशी दाखवा. याचा अर्थ त्या मुलाचा प्रवेश निर्गमला डेट ऑफ बर्थ बरोबर होती. ती चूक त्यानंतर त्याला राऊंड मारण्यात आलं. राऊंड मारण्यात आला. त्यानंतर दुसरी डेट साईन करून काउंटर सिग्नेचर मारून तत्कालीन मुख्याध्यापकानं नवीन डेट टाकली. नवीन डेट टाकली. हा. ती नवीन डेट कोणाच्या आधारे टाकली आम्ही त्याला विचारू. हा, हा. नाही तर ते चौक्षंती होईल. हा बरोबर 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 तुमचं हा, बरोबर आहे. थँक्यू. आभारी.